गावातील सर्व वाचक, सूचक आणि श्रुती मंडळी यांनी ताबडतोब हनुमान मंदिराकडे कृपा करावी. पुढचा टाइम झालाय. गावातील सर्व वाचक मंडळी, सूचक मंडळी आणि श्रोती मंडळी यांनी ताबडतोब हनुमान मंदिराकडे कृपा करावी. पुढचा टाइम झालाय. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिरामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमो नमः. श्रीरामासी अभिषेकार्थ सगळे तीन बघ ते पांढरे
सहजे सिंदूरवर्ण देव एकपाद कंद समनम वासन मनितम सारासी नासी येते विघ्न या कुंडे सुजाहाराय या सर्वत्राय विनावरसंतरिताय देवब्रह्मासना या परमात्मकार प्रतिष्ठिता वंदिता सरस्वती भगवती शिवगाड्या वंदे परमानंदम माधवम नारायण देवी सरस्वती व्यासपीठे मुद्रेत वसुदेवोत्तम देव कंसचार्ववर्धनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः बोला पुंडलिक वड्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय जय शिव हर महादेव श्रीमान की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमो नमः श्री रामासी अभिषेकार्थ प्रातकाळी पुष्प सुमुहूर्त सिद्ध सामग्री करावया समस्त आज्ञा नेमस्त राय केली म्हणजे राजचंद्र कुलदान अभिषेक म्हणजे होणार होता म्हणजे गाडीवर बसण्याचा आणि ते नक्षत्र होतं म्हणतात त्या दिवशी त्या अभिषेकाला राजाने आज्ञा केली म्हणतात त्या सगळ्या प्रजेला मंगरतिका समभोगासी आला कैकई भवनासी गृहीण देखुन्या तेसी उसे समजतासी प्रिया कोठे जेथे दास दासी सेवक कोणी न बोलती रायास मुख आगी राहिली अभोमुख तेने नाश शासंक नूप झाला पूजा रावणी दुरे खुणाविली छत्रधारी हे राया के नमस्कारी वैत बारी बोलावया तिसी नाभिकान युक्त राजा पुसतासे वर्तंत हे म्हणजे कैकई क्रोधे मूर्छित आती संतप्त भोग त्यागे सांडोनी वस्त्राभरणाचे भूमिशया मळीन वासवासी कैकई होती तम परदेशी ते रायासी तिने नेले ज्या ठिकाणी पहिली होती म्हणतात त्या ठिकाणी त्या राजाला घेऊन गेले म्हणतात त्या मनसी जासी निर्मुक्त बंध निर्मुक्त करीन मी देखोनी कैकईची अवस्था परम दुःख झाले दशरथा दूध काय कोणी केले आता हे तत्वतामच सांगे
करीन घात बोल बोलती दे विरुद्धार्थ जीवा सदंत छेदीन त्यांची ज्यासी मनसी करा समर्थ गजांत लक्ष्मी देईन तेथ करावे मनसी ज्यासी निर्मुक्त बंध निर्मुक्त करीन मी मी आता शिरावरी तवा का तोडली गळसरी भूमिशया देदा प्रेतापरी अशुभकारी हे चिन्ह दिसी लावणी जाता हाता तिने जाजडिले मृत्युनाता तिचे मुख पाहू जाता सुख सर्वता ते दाविना प्रिया पाहो नेदी वदन रायसे आले रुदन धावले तिचे धरले चरण हे सुजवित मी मरतेसी
चालू करा आरती. दशरथासी तैसे स्त्री लोभीची दशायसी आपतीसी स्त्री लोभो. अशी म्हणजे स्त्रीची जाते म्हणतात आणि ते उत्तर राजाला बोलवलं म्हणतात आणि असं ते काही बोलवलं म्हणतात राजाला. राजा दशरथ सूर्यवंशी त्याची स्त्री लोभे दशायसी इतर पुरुष स्त्रियांच्या दासी स्त्री लोभापासी हा बळीवारू. असं म्हणजे स्त्रीचा जो वाटा आहे म्हणतात स्त्रीचं ज्या ऐकायला जातं काय संसारात आणि दोष होऊन जाते म्हणतात ते चांगला ज्ञानात मारा. मज कायसी कळसरी तू मज कैचा शिरावरी प्राण सानिल उपरा उपरी तुझी मजवरी अति फिरते. राजा बोले तुझी सांगे तुझे मनोगत ते मी करीन समस्त तुझ का अत्यंत क्रोध आला. दोघी स्त्रियांच्या जो पती त्यासी सत्यत्व नाही शास्त्राची त्याची साक्ष साधून मानिते तुझ मज प्रीती सत्य कैसी. दोही स्त्रियांच्या पती तो शेट ही जाती पापिष्ट माझा अपमान करून स्पष्ट राजपट कौशल्ये. माझ तुझी अति प्रीती स्वर्गींद्राधिक पूजिते ते माझी करुणी अप्रीती कौशल्य प्रीती राजपट. तुला मांडले मजसी वैर मातुला धारुणी माझे कुमर श्रीराम करसी राज्य धर भक्ती साचार तू एक. राजा म्हणे कैकईसी तू
पुत्रासे पुत्र धाडिले मातुलासे शकी मनसे मज गप्पे असं म्हणतो ते राजा बोलू लागला सुद्धा खूप विनंती करून केली की आपण पुत्राला तू राजाधिकार ज्येष्ठ पुत्रासे लोके लाभे कनिष्ठासे लेख नाही तुझ पासे व्यर्थ का करसे अति क्रोध राजा बोलू लागला म्हणतात राज्यातील लोकांना पुत्र म्हणतात ते वडील रामाच्या विचारात राजा मिळाला अनधिकारी राजाधिकारो वर्मालियान शके करो दूध काय झाला भूप संचारू आती विचारू क्रोध तुला क्रोध पित्या पुत्राचा बाधी क्रोध स्त्री पुरुषाशी विरोधी क्रोध प्रिय प्रिय उच्चेदी क्रोध विसुद्धी अनर्थ क्रोध निज ज्ञाना निर्दाळी क्रोध तापादे छळे क्रोध स्वार्थी करी होळी क्रोध माबळी अनर्थी कुंडलिका ज्ञानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय सव्वीस पासून घ्या 26 पासून पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय हरि हरि श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः क्रोध सहायकारी कामासी सेकी क्रोधालिया कामनासी क्रोध वेकांते ग्रासी हे तुझ पासी आती क्रोध पांडुरंगा करू प्रथम मला दुसरी चरण संतांचिया ज्यांचिया कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका गौरी पुत्र गजानन कौसल्या पुत्र रघुनंदन स्वामी रूपी जनता जनार्दन त्यांच्या चरित्र नमस्कार करू गोपीनाथच्या ठिकाणी भावार्थ रामायणाचा प्रारंभ झालेला आहे. भगवंताची चरित्र गाथा दूर आहे. कथेच्या भागाचा या ठिकाणी चाललेला आहे. भगवान रामचंद्र त्या ठिकाणी सिंहासनावर राज्याभिषेक होणार होता. राज्याभिषेक होणार असताना त्या ठिकाणी मंत्रा नावाचे दासी त्या मंत्रा नावाच्या दासीनं कैकेयीला त्या ठिकाणी विकल्प त्या पोटात गेला येथे विकल्प पोटात गेल्यानंतर ती या अवस्थेत त्या ठिकाणी आपल्या राजवाड्यामध्ये पडली. लगेच हा राजा दशरथ त्या ठिकाणी तिच्या महालाला गेलेला आहे. महालाला गेला असताना एकही शब्द त्या ठिकाणी काही त्या राजा दशरथाला बोलत नाही. मुलीला काय झालं असेल कोड्या भूताना झटकला असताना राजा त्या ठिकाणी म्हणू लागला. मग त्या ठिकाणी काही म्हणली तू माझ्या मुलाला या ठिकाणी पाठवलं असं आणि रामाला या ठिकाणी राजगादीवर बसवितूस असं काही खडतर शब्दानं या दशरथाला बोलल्यानंतर दशरथ राजा म्हणू लागला मी नाही पाठिलं तूच आग्रह करू नया. भरताला शस्त्रज्ञाला पाठविलं माझा याच्यामध्ये काही संशय नाही. त्या पोटामध्ये विकल्प शिरला होता. त्या विकल्पाने सर्व नाश पावते. मग हे विकल्प कोणाला येऊ नाही आणि विकल्प जर शिरला त्या विकल्पाना सर्वांचा नाश झालेला आहे. असा विकल्प आहे. दुसऱ्याच्या विषयी मनातला विकल्प आपल्या मनामध्ये आलेला
त्याला म्हणतात विकल्प. मग या ठिकाणी विकल्प आल्यावर क्रोधानं म्हणू लागली. क्रोध आधी रागा, हा रागाची भयंकर आला त्या रागाने दशरथाला म्हणू लागलेली आहे. हे राग कोणापाशी येऊ नये, रागे नाश करतो ना, रागाने कोणाचं नीट केलं नाही असा राग आहे असं या ठिकाणी सांगू लागले. अजून काय काय सांगतात आहे का? तुझ श्रीरामी फिरती त्रिसुदी, ते तुझी कोण छळली बुद्धी, दारुण उपजली दुर्गती, अतिरोधी श्रीरामी. श्रीरामी तुझं एवढी माझ्यावर प्रीती असताना, तू माझी लाडकी असताना, एवढी जवळची असताना कोणी या स्त्रियानं तुझी बुद्धी भ्रष्ट केली. कोण्या पाप्यानं तुझी बुद्धी भ्रष्ट केली आणि बुद्धी भ्रष्ट करून मला या ठिकाणी अनेक प्रमाणाने बोलत आहे. राम हा सर्वांचा आवडता आहे. राम कोणाचा आवडता नाही, तुमच्या आमचा सर्वांचा राम आवडता आहे. त्या रामावर तुझी प्रीती असताना, त्या रामावर तुझा लढीवाळ असताना, त्या रामावर एवढा अहंकार का करीत आहे? एवढं रामावर का तू या ठिकाणी तू बुद्धी करीत आहेस? कोण दशरथ त्या कौशलेला त्या कैकेयीला म्हणालेला आहे. विरोध करीतास रामासी, यही कपरत राहते मुकसी, जग्या त्यांत निंदी होसी, हितोपदेशी तुझ सांगो. हे कैकेयी त्या त्या रामास संग तू विकल्प धरीशील. त्याच्या मनामध्ये संशय असेल तर तो जगाचा राम आहे आणि त्या रामाविषयी मनामध्ये विकल्प धरू नको. परब्रह्म आहे, तो भगवंत आहे. कोण राम हा सर्व रामाविषयी हा दशरथ राजा त्या ठिकाणी कैकेयीला समजून जाऊ लागला. पण कैकेयीच्या मनात विकल्प जळलेला त्या ठिकाणी काही केलं तर आवरणा. अजून काय काय मुख्य आहे का? माझी तुझ्या भिड भारी, वचन अनुलंगीसी तिळ भरी, ते तू आजी मज भरी, अति धिकारी जल्पशी. तुझं माझं आजी आरती प्रिय जवळची असताना, लाडकी असताना, तू माझ्यावर एवढं प्रेम टाकीत असताना माझं वचन एकही तुझ्या ठिकाणी म्हणजे अजिबात मोडीच नव्हतीस. तसल्या जे बोललेलं वचन तू या ठिकाणी ओकार देत होती. एवढं तू माझ्यावर प्रेम टाकणारी, एवढी जीवाची जीवलग असणारी, आणि आज कशाने तुझ्यामध्ये हा राग शिरला? त्या रामाविषयी कशाने हा राग शिरला आणि माझ्यावर का कोपलीस, का रागाने बोलतीस, तुला काय झालं? असा राजा दशरथ त्या कैकेयीला लागलेला आहे. तुझा झाला बुद्धी पालट, ते तुला तुझा मज शेवट, अति दुःखाचा राजपट, पावशी पश्चाती क्रोध. हे कैकेयी तुला सांगत आहे, एवढं क्रोधानं याशी मला बोलत आहेस आणि आजपासून तुझं मज या ठिकाणी मोकलीस. तुला माझा आज एवढे शब्द बोलालीस आहेस की कारण आज माझा या ठिकाणी नक्की शेवट आहे, नक्की मला मरण आली नाही. म्हणून तू माझ्यावर अशा खर्च शब्दानं बोलू नको, काहीतरी मनात विपरीत आणून बोलू नको. त्याला सावचित्तेनं होऊन त्या ठिकाणी भगवंताकडे जे काय आहे, भगवंत कोण आहे ते जाण आणि ते जाणून मला त्याविषयी सर्व सन्मार्गाने या ठिकाणी बोल, वाईट मार्गाने बोलू नको असा राजा दशरथ म्हणू लागलेला आहे. शीतळता ते उदक गोडी, मिष्टानादरे चवी गाडी, अनादरे कोटी परवडी, लागती पाडी विषयांच्या. शीतळ पाणी आहे पण त्याही ठिकाणी ते गोड लागत नाही. मिष्टान खूप पक्वान त्या ठिकाणी चांगलं आहे, ते या ठिकाणी गोड लागत नाही. त्याच्यात मीठच नाही, कसं गोड लागणार आहे? तसं तू या ठिकाणी अनादर माझ्या ठिकाणी करीत आहेस, मला खरतर शब्दानं बोलत आहेस. मग हे शब्द तुला मला माझ्या अंगाला भिडत नाही, मला गोड लागत नाही. म्हणून तू या असं बोलू नको असा राजा दशरथ त्या ठिकाणी मला लागलेला आहे. अवंचकता परिपूर्ण, तेची मित्रत्वे गोडपण, वंचकता झाली अजान, मित्रपण विठंबले. या ठिकाणी मित्र अगदी जवळच्या जीवाला जीवलग देणारे आणि ते मित्र याच्या मनामध्ये विकल्प शिरला, दुसऱ्या मित्राच्या मनामध्ये विकल्प सरला, त्याला त्यावर काहीतरी तू बुद्धीनं वागू लागला.
मग ते मित्र एकत्व कसं राहिलं, जवळ कशी येतील, तसं तू माझी पत्नी आहेस. माझी पत्नी असून मला या ठिकाणी खरंतर शब्दांमुळे माझी पत्नी कशी आहे या ठिकाणी म्हणावं. हे सर्व या ठिकाणी नाचल्या जात आहे, ते दुरावत आहे का अशी शब्द बोलल्यामुळं म्हणजे असं या ठिकाणी बोलू नको असा राजा दशरथ कैकेयीला म्हणू लागलेला आहे. अनुकल्पा स्त्रियाशी गाडी तव तव स्त्री पुरुषाची अति गोडी झाली आई कल्पाची सवडी तुटी क्रोकडी स्त्री पुरुषा. अनुकलता जोपर्यंत पती आणि पत्नीमध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे, तर तोपर्यंत पती आणि पत्नी आहे. मग कोणा एकामध्ये विकल्प जळणार आणि विकल्पानं एकूणेकाला भांडू लागलं तर तिथं एकूणेकाला दुरावतात, ते जवळ येत नाहीत. असा भाग आहे असं या ठिकाणी सांगू लागले आहे. कै कल्प धरल्या पोटी स्त्री पुरुष पडे तुटी तुझ्या कळवळल्या करिता सांगतो गोष्टी एक दृष्टी विचारी. काही तुला सांगतो एवढं माझं एवढं प्रेम असताना आणि प्रेम असून या ठिकाणी मनामधला विकल्प धरला. विकल्प धरल्यामुळं तू माझ्याशी दुरावत आहे आणि मी तुझ्याशी दुरावत आहे. म्हणून हे काय कर जाणून जे विवेक विचार, चांगला विचार मनामध्ये आण आणि चांगला विचार जर मनामध्ये आणलं तर आधी कशाही प्रकारचा नाश होणार नाही, चांगलं होणार आहे. म्हणून हे विकल्प सांडावा आणि चांगला विचार मनामध्ये आणून या ठिकाणी वागावं असं या ठिकाणी सांगत आहे. तुझी नाही सोबुती मेनो कोडे दुधली दुर्बुद्धी क्रोध सांडून त्रिशुद्धी भोग समृद्धी सुखे भोगी. मग या राजा दशरथ म्हणू लागला, तू एवढी जवळची जवळलेख असताना, माझी आवडती असताना, माझा वचनाला कधी या ठिकाणी अनुमान केली नाही सर. एवढी जवळ असताना तुला ही बुद्धी कोण गेली आणि हे बुद्धी कोण शिकून त्या बुद्धीने तू या ठिकाणी मला बोलत आहे सर. हे दुसरं काहीच कारण नाही. आणि बरोबर राजा दशरथ जे म्हणतात ते मंत्राच्या बुद्धीने सर्व काही नाश मांडले जाते आहे. मंत्राने शिकविलं ऐकलं आणि तिच्या बुद्धीने राजा दशरथाला भांडू लागलेली आहे, बोलू लागलेली आहे. म्हणून हे सर्व सोडून दे, विवेक विचार म्हणजे चांगला विचार आण, चांगला विचार आणून पहिल्यासारखं वाघ असं या ठिकाणी म्हणू लागलेली आहे. श्रीराम सर्वाचा आवडता तुझ रामासी एकात्मता कोणी विकल्प घातला चित्ता देशाने सर्वता काही. श्रीराम हा सर्वांचा आवडता आहे, सर्वांचा प्रियकर आहे हा राम. तुझाही हा राम प्रियकर आहे. मग एवढा राम तुझा प्रियकर असताना तुझ्या मनामध्ये कोण बुद्धी आणली? ज्या रामाला वनवास, भरताला राजे, हे बुद्धी कोण शिकवलेली आहे? ते काय मनामध्ये विकल्प आणला असा दशरथ कैकेयीला या ठिकाणी समजून सांगू लागलेला आहे. तुझी माझ कीर्ती पूर्ण जे मागशी ते देईन जाण वाहतो श्रीरामाची आन प्रमाण हे माझे. तुझी माझी प्रीती, तू माझी आवडती आहेस, लाडकी आहेस. तुझे भागशील त्या ठिकाणी मी द्यायला तयार आहे. तुला रामाची आण घेऊन सांगतो, रामाची शपथ आहे, तुला जे जे पाहिजे त्या ठिकाणी मी पुरवायला तयार. ते भाग असा राजा दशरथ भगवंताची आण घालून कैकेयीला बोलावलेला आहे. ऐकोनी रायाची हे गोष्टी कैकेयी कल्प सांडी पोटी भरतायोगे राजपटी मागता षष्टी मी निंदे. या ठिकाणी राजा दशरथाचं हे म्हणणं ऐकलं, शपथ घातलेली ऐकल्यावर मग काय म्हणते, मनातला विकल्प तिने आधीपास सांडला नाही. विकल्प धरड पोटी, विकल्प पोटी धरला. म्हणू लागलं जगतामध्ये निंदे मला लोक म्हणतील ते निंदे माझ्या मस्तका करू, मला निंदे कोणी म्हणू, जे जे मी मागतलं आहे तेच मला या ठिकाणी द्यावं, दुसरं काही मागायचं नाही अशी कैकेयी त्या ठिकाणी मला लागलेली आहे. अयोग्य मागता राजभार मज निगतील ऋषीश्वर मर करतील लान थोर हा विचार अति निंदे. या ठिकाणी अवेद्य मागिता राजेश्वर
सर्व राज्याचे वैभव या ठिकाणी महागाय गेलं आणि सर्व ऋषी मुनी या ठिकाणी लोक मला काय म्हणतील ही काही काय एडी असेल काय हो, काही काय स्वयानी आहे काय हो, म्हणते ते सर्व जगाचं निंदे माझ्या मस्तकावर आहो. या निंदेची मला काही गरज नाही. कोणी निंदो याची मला अजिबात छान नाही. पण जे मी मागितलं आहे तेच मला द्यावं, माझ्या मनातला हेत आहे तेच माझा हेत पुरवावा, अशी काही राजा दशरथाला लागलेली आहे. त्याची न कळले मंतरेसी म्हणे काय झाले येसी, घालून यावी एकाशी केली पिशाची नर्पणाते. ज्या मंथरेने ते शिकविलं होतं ते शिकवलेलं असल्यावर रामाची शपथ घातल्याच्या मनात थोडीशी बुद्धी जरा बाजूला सरकली होती. या मंथरेने ते का डोळे वटारून फायलं आणि डोळे वटारून फायलं. दोघीची नजरेला नजर एक झाली आणि नजरेला एक झाल्यावर पुन्हा नजर पलटली आणि नजर पलटून पुन्हा राजा दशरथाला काय मागते ते ऐका. म्या तव शिकविला हितार्थ परीसन कळे निज स्वार्थ, माझे शिकविले गेले व्यर्थ अतिचर पडित मंतरा. दोघीची नजरेला नजर एक झाल्यावर मंत्रा म्हणत आहे मनातल्या मनात मी यायला शिकविलं भरपूर काय शिकवून हिच्या मनात सगळं काही विसरून गेलं काय, हिने विसरली काय. आणि राजाचं महाग मध्ये मग हिला महागाय काय वाटत नाही, का मागत नाही, मी जे सांगलं ते का मागत नाही, अशी मंत्रा मनात म्हणाली. आणि तिच्याकडे बघाली. आता कैकेयीची नजर झाल्यावर काय करते आहे का. दुष्टासी ऐकता धर्म वार्ता अति क्रोध उपजे चित्ता, कैकई मन द्रवले देखता मंतरा तत्वता कुसमसी. मुसमुशी या ठिकाणी दुष्टाला किती त्या ठिकाणी काही जरी एवढं त्याला का अजिबात कशा प्रकारचा वाटत नाही. तसं मंत्रेनं खूप शिकविलं, तिच्या मनातला त्या ठिकाणी काही झाली नाही. पण भगवंताचा राम त्या कनवळ आल्या मंत्रेने तिच्याकडे दृष्टीने पाहिल्याबरोबर कैकेयीची नजर एक झाल्यावर पुन्हा विकल्प पुढा जास्त शिरल्यावर आता कैकेयी काय करते ऐका. आता अंतचे अंत हात चुरी म्हणे आता काय करी, राजे दिदले राम करी आमारो कडी देश वाटा. मंत्रा त्या ठिकाणी हात सोडू लागली. कशी हात सोडू लागली म्हणाली रामाला जर राज्य दिलं आणि भरताला राज्य नाही दिले तर आम्हाला देशांतरा राजवाडी त्या ठिकाणी पाय वाटा पळावं लागतं, आमचं काही उरलं नाही, अशी हातच सोडाली. आणि काही मंत्रीकडे बघाली तरी तिला पण अजून कसल्याचा अनुभव येणार गेला. मग असं करीत असताना अजून काय काय करायला सांगा. रामासी नाही माया जाण रामावरी निष्ठुर पूर्ण, त्याशी झाली राजबी सिंचन पुनरागमन नाही आम्हा. मोठातून जर पाले आणि फुलवाले आमाशी नाही. ज्या रामाला राज्य दिल्यावर आम्हाला कशाचे सुख आहे, अजिबात सुख नाही. रामाला जे आराम आम्हाला देशांतरा लागलं, रामाला सर्व दुःख भोगावं लागलं. असं त्या कैकेयीकडे बघून मनामध्ये हात सोडू लागली. जरपू लागल्यावर तरी कैकेयी काही बोलला. अजून कशी जर पाणी आहे का. ते संधी खुणावी मंतरा मने सोडू नको पूर्व निर्धार, आणि तान करी ओ विचारा दोईवरा मागे वेगळी. मंतरा खुणवाले तुला मी सांगितलं ना, सांग तुझ्या ध्यानात राहिलं नाही काय. जे पूर्वी तुला तुझ्या पतिदेवानं वर दिले होते तीवर आज समय आला आणि तीवर आज मागून गेला. कोण कैकेयीला मंत्रा सांगत आहे महाग तुझ्या पतिदेवाला पहिले ते वर दे. आता राम तुला दशरथ द्यायला तयार झाला ना, तू माग आता काय मागते, अजून काय काय सांगते ऐका. मंतरा देखताची दष्टी विकल्प बळावला पोटी, मग रायाशी मांडिल्या गोष्टी क्रोध दष्टी पाहुनी. मंत्रा देखताची दृष्टी दुर्गाची नजरी काय येते लागली. एकीला एक तिला फुनल्याबरोबर जे हिनं सांगितलं होतं विकल्पानं सर्व आठवल्यावर
मग आता ही कैकई राजा दशरथाला काय भाग मागते पुढच्या वेळेमध्ये ऐका. वाहिली श्रीरामाची आण ते मज मानले परमान बरं. मागेन ते द्यावे आपण अन्यथा वचन न करावे. न करावे. राजा दशरथाला कैकई म्हणू लागली, वाहिली रामा दशरथाची आण. तुम्ही रामाची आण वाहिली ना, मग आता खोटं करू नका, खरंच करून दाखवा. मी जे महागड ते तुम्ही मला द्या, अशी कैकई राजा दशरथाला म्हणत आहे. तुम्हीच माझ्या पूर्वी दिदले तेच मी मागेन आपुले. राजा सुखावला येणे बोले मागे वैले मी. हो, पूर्वीच तुम्ही ज्या स्वर्गाच्या ठिकाणी तुम्ही मला दिले होते ना, ते जो वर, ते वर मला पूर्वी तुम्ही दिले होते ना, मग ते आज मी या ठिकाणी महागड. आणि ते वर महागल्यावर राम प्रभूला आनंद होईल. आणि ते मी वर आज महागणार आहे. कोणते वर, कशी महागड, आता पुढच्या वेळेमध्ये ऐका. तुम्हीच युधी सुखावून दिले तो वरी वरदान ते मी मागेन आपण कर्पण न करावे. पूर्वी ज्या स्वर्गाच्या ठिकाणी त्या राक्षसाचं, त्या इंद्र देवाचं त्या ठिकाणी युद्ध झालं होतं आणि त्या युद्धाच्या ठिकाणी रथामध्ये हात घातला, ते पूर्वीचं सांगू लागली. मग त्या सगळं माझ्यावर आनंदित होऊन मला 2 वर दिले होते आणि ते वर मी आज मागेन. मग ते वर मागल्यावर मनामध्ये राग धरू नका, अजिबात राग धरू नका. कोण कैकई राजा दशरथाला म्हणू लागलेली आहे. राजा म्हणे आवश्यक जे जे मागसी आलो लिक ते मी तुझ देईन देख पूर्ण भाग माझी. एकदा स्त्रीमध्ये लंपट माणूस झाला की अजिबात माणसाला काही कळत नाही. राजा सर्व्या कैकईने त्या राजाला आपल्याशी एक करून घेतलं होतं आणि एक करून घेऊन तू मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. महाग तुझ्या मनातली काय इच्छा आहे मी या ठिकाणी पुरविणं, असा राजा दशरथ कैकेयीला म्हणू लागला. अजून काय काय म्हणते ऐकूया. सत्य न करिता पूर्व भाग हसतील हरिचंद्राधिक पूर्वज शाप्तीला आवश्यक मजही नरक होईल. मजही नरक होईल. राजा दशरथ कैकेयीला म्हणू लागला, मी तुझी ही दिलेली भाग माझ्यानं पूर्वतता न करणं झाली तर हरिचंद्र जे माझ्या या वंशामध्ये मोठमोठे राज्य होऊन गेले तर त्याला नरक भोगावं लागत आणि मलाही नरक भोगावं लागत. म्हणून मी काय करीन, जे तुझं दिलेलं वचन या ठिकाणी पूर्तता करीन. महाग असा राजा दशरथ कैकेयीला म्हणत लागलेला आहे. कल्पतरू कामधेनू पाताळीचे अमृत पान जे जे मागशील ते देईन सत्य संपूर्ण करीन मी. राजा दशरथ कैकेयीला त्या ठिकाणी म्हणू लागला, तू मागशील ते या ठिकाणी मी द्यायचं. कल्पतरूचं या ठिकाणी जे मनातलं विचार आहे त्या ठिकाणी पूर्ण तुझा तेही त्या ठिकाणी स्वर्गात चिंता त्या ठिकाणी तुझ्या सीता आणून देईल. जे तुझ्या मनात इच्छा आहे या ठिकाणी सर्व मी द्यायला तयार आहे ते महाग अशी राजा दशरथ कैकेयीला त्या ठिकाणी म्हणू लागला. अजून काय काय म्हणते ऐकूया. असता साये श्रीराम मजसी काय दुर्लभ मज द्यावयासी मग दशरथा ती उलासेसी कैकेयीसी तुष्टला. असता श्रीराम मज सायेसी, भगवान रामचंद्र परंतु मज सायेसी, मज सहाय असताना मला कसल्या करायची चिंता नाही. मग तुझ्या मनात जे इच्छा आहे त्या ठिकाणी तू महाग ते तुझ्या मनात इच्छा या ठिकाणी पूर्तता तुला द्यायला तयार आहे. कसलं या ठिकाणी मनात नको मी देतो असा राजा दशरथ भाग देऊ लागला. आता भाग देत असताना ही कैकेयी माता काय म्हणते ऐकूया. भोळेपणाचे नीलवलाये राजा गर्भे उगवणी बाये स्त्रियांचे कर्तिम हृदय आहे ते ठावे नवे पुरुषासी. ठावे नवे पुरुषासी भोळेपणाचे राजा दशरथ भोळेपणानं त्या ठिकाणी कैकेयीला बोलावलेला आहे. भोळेपणानं सर्व काही तू मागची त्या ठिकाणी देतो म्हणून लागलेला आहे. माझं स्त्रियाचं हृदय कट्टर असते, ती काय म्हणते काय बोलते ती जात तेवढी आहे की त्या काहीच कळत नाही.
हिने एकदा झालं तर त्या पुरुषाचा सगळा सध्या नाश करून टाकली. स्त्रियाची जात आहे. हे राजा दशरथाला तिच्या पोटातलं काही कळालं नाही. काय मागणे अजिबात कळालं नाही. भोळ्या भावानं सर्व काय देतो म्हणल्यावर आता हे काही काय मागणं मागते ऐकूया. संचोराचा सांगात तसा स्त्रियांचा वरतांत सर्वस्वे ठकोनी करावा घात नरकपात स्त्री संगे चोराचा त्या चोराची संगत घडल्यावर त्या ठिकाणी काय होते तो तसाच होतो. तसं ही स्त्रियाची जात आहे. या स्त्रियाच्या संगतीने जो लागला तिच्या नादाला जो झाला मग त्याला त्या स्त्रिया संगतीने त्याला नरकाला जावं लागतं. अशी स्त्रियाची जात आहे, नरकाला नेणारी. म्हणून या स्त्रियाच्या भोळ्या भावानं हा राजा दशरथ सर्व काही त्या ठिकाणी देतो म्हणला. मनातलं काही त्याला काही कळालं नाही. हे सर्व कळल्यानंतर हो म्हणला. म्हणजे आता स्त्री कोण काही नरकाला नेणारी आणि ती काही आता राजा दशरथाला कोणतं मागणं मागते ऐकूया. ऐकोनी रायाची वचनक्ती काही बोले राया करती मागेन माझी आवर दोक्ती ऐके निश्चिती मागाते. या ठिकाणी ऐकोनी रायाची मनोवृत्ती. हिनं रायाचं सर्व काही मनोरथ जाणलं, सर्व काय ओळखिलं आणि सर्व काय ओळखून आता काही म्हणू लागली मी मागते. जे काय मागते आता तुम्ही ऐका अशी काही राजा दशरथाला म्हणू लागली. आता राजा दशरथाला ऐका म्हणून मागते. आता काय मागते इथून कथा आणि आमचे एवढे म्हणजे दादी या ठिकाणी कथा सांगते त्याच्या मुखातून अमृतवाणीने ऐकावं. गोड कथा आहे. बोला पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान